रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत। रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली-आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसलाय, तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नदी आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, तर अतिवृष्टी काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे। नमस्कार, पोलीस इन्स्पेक्टर शेरेकर, पाली पोलीस स्टेशन इंचार्ज। वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते, पण अतिवृष्टी एक 4 दिवसापासून सुरू आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे। तरी नागरिकांना आम्ही आवाहन करत असतो, नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आवाहन केलेलं आहे। खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा। वाहतुकीचा खोळंबा थोड्याफार प्रमाणात आहे, पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत, सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपल्याला मदत लगेच मिळेल, तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड।